शिकले परत आयुष्यात असं काही करू नको शिकले. तुला माहित नाही ही चकट का मरते असं झालं होतं मला. अहो, काय बी काय बोलताय तुम्ही? मला तुम्हाला फोन करायचा होता, पण त्या गडबडीत राहून गेलो. सॉरी, माझं चुकलं. शीतल, दे इकडे फोन. हॅलो, आजा. हा, आता तिला कशाला काय बोलतोयस? आधीच कावरी बावरी झाली ती. असू दे, ती तुला नंतर फोन करेल. बर. तू आता आराम कर. हा. हा. शीतल, शांत हो. बस. शीतल, कशाला असल्या भानगडीत पडायचं? नाहीतर काय, तिथं ना आपल्या ओळखीचं ना पाळखीचं कोण कोण कसं असतं काय सांगते ते वे. राहुल्या, अरे तुला तरी कळायला पाहिजे होतं ना. कळायला पाहिजे होतं, पण मैं बहुत दम्या हुआ अभी. मैं 4-5 दिन तक सोने वाला हूँ. अरे चुलीत घाल तुझं हिंदी. तिथं जाऊन कशाला भांडण करत बसला होता? बापू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेल्वेवाल्याने आमच्या दोघांचा सत्कार बी केला. आणि प्लॅटफॉर्मवर टाळ्या वाजवत होती सगळी टाळ्या. आणि जेव्हा का कळलं की फौजीची बायको आहे, तेव्हा सगळ्यांनी सलूट मारला तिला. मामा, आम्ही काही ठरवून केलं नव्हतं. नाना, आता माझ्या समोर असं काय होत असेल तर मी कसं गप्प बसायचं? अगं, तू केलंस ते अगदी बरोबरच केलंस, पण आम्हाला इथे इतकी काळजी वाटत होती ना. बघ बर, तुम्हाला उशीर झाला म्हणून सगळे किती काळजीत आहेत ते. वा वा शीतल, वा. नाही, आपण सगळ्या गावकऱ्यांनी तिचा सत्कारच केला पाहिजे, नाही का? हे बघ पुरी, पुढच्या खेपेला असं काही झालं तर आमच्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवू नकोस. अगं, तुझी लय काळजी वाटते का आम्हाला? जीजी, तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे म्हणलं, मला कधीच काय होणार नाही. शीतल, काही शोधतेस का? अहो, ते फोटो, हे तर भिंतीवर आमचा फोटो होता, तो कुठं गेला ते माहित आहे का तुम्हाला? म्हणजे कोणी उचलून ठेवलाय का? तो फोटो? अगं खरंच की. अगं वय, मी रूम आवरायला काढली होती ना, मग तुला आवायचंच राहून गेलं बघ. म्हणजे तुझं फोन बिन नव्हता लागत, मग त्या गडबडीत सगळं राहून गेलं ग. बर, आता सांगता का कुठे ठेवलाय ते? अगं, तू कुठे आता फोटो बघत बसते? दमली असशील ना, आराम कर जरा वेळ.
फोटो असेल इथंच कुठेतरी पडलेला. तसं तर माहिती लई झालंय, पण माझ्यामुळे सगळेजण काळजीत होते म्हणून लई वाईट वाटतंय बघा. उगाच सगळेजण तात्कळली. वय जेवण बी नाही केलं कोणी. सॉरी बर का. तुम्ही घेता का जेवण? नाही नको राहू दे. एक दिवस नाही खाल्लं म्हणून काही होणार नाही मला. मला तर तुझीच काळजी लागून राहिलेली. तू तरी कशाला का असल्या भानगडीत पडत बसायचं? तिथंच तर आपण चुकतो. आपण आपल्या वेळेचा आपल्या कामाचा विचार करतो आणि जर कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कसं चालेल? खरंच अगदी बरोबर बोललीस हा. अरे अजिंक्य, तुम यहाँ? यस सर. अच्छा हुआ तुम गए नहीं, और तुम्हें जाने की जरूरत भी नहीं है, क्योंकि जबलपुर स्टेशन वालों से भी मेरी बात हुई है और उन्होंने कहा है कि सर शीतल घर पहुंच गई सर. पहुंच गई. हाँ सर. चलो, बढ़िया हुआ. लेकिन हुआ क्या था और इतनी देर क्यों लगी? सर अब क्या बताऊं सर आपको. वो जबलपुर में कोई एक आदमी था, वो औरत को छेड़ रहा था. तो शीतल ने उसे जाकर थप्पड़ लगाई सर. क्या? और सर उस आदमी ने गुस्सा होकर शीतल पर हमला किया. तो शीतल उसे लेकर रेलवे पुलिस चली गई सर. अरे तो उसने फोन करना चाहिए था ना. वो क्या हुआ ना सर, इस बीच राहुल का फोन गिरकर टूट गया और उनकी ट्रेन भी छूट गई. तो वहाँ उन्हें अलग ट्रेन में बिठाया गया और वहीं से शीतल ने मुझे कॉल भी किया था, लेकिन तब सर मैं रेंज पर था. अजिंक्य, तुम्हारे बीवी की जितनी तारीफ करें ना उतनी कम है. लेकिन सर मतलब वो बात तो है सर, लेकिन हम सब लोग कितने टेंशन में थे मालूम है ना सर. हाँ वो बात तो है, लेकिन अभी एक बात तुम समझ गए होंगे कि वो एक फौजी की बीवी होने का मतलब जानती है. वो तो बस अपना फर्ज निभा रही, इसलिए फोन लगाना भूल गई होगी. लेकिन सर ऐसा थोड़ी होता है सर. कम से कम एक कॉल या मैसेज तो करना चाहिए था ना सर. एक बात बताओ, जब हम मिशन पर जाते हैं तब किसी को मैसेज कॉल कर पाते हैं? नहीं ना. कभी कभी ऐसा होता है अजिंक्य, और तुम्हें तो उसके ऊपर गर्व होना चाहिए. मुझे तो हो रहा है, हम सबको हो रहा है. और अगर ये बात मैं कर्नल साहब को बताऊंगा ना तो बहुत खुश हो जाएंगे. अरे उसकी चिंता करना छोड़ दो अजिंक्य. अरे शीतल फौज में नहीं है तो क्या हुआ? वो एक फौजी की बीवी है, वो खुद एक फौजी है.